नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या नव्या दिवसाच्या नव्या ब्लॉगमध्ये। आज 30 एप्रिल आहे, अक्षय तृतीया आज आहे। अक्षय तृतीया महाराष्ट्रामध्ये मानलं जातं की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो। या दिवशी लोक सोनं चांदी किंवा नवीन वस्तू गाड्या वगैरे खरेदी करणं हे शुभ मानलं जातं की हे याच्या दिवशी खरेदी केल्याने ना आपले समृद्धी होते, भरभराट होते। त्या गोष्टींची आपण ज्या गोष्टी खरेदी करतो त्या कधीच कमी पडत नाहीत आपल्याला आयुष्यात। त्यामुळे आज खूप जास्त प्रमाणात खरेदी वगैरे केली जाते, खूप चांगला मुहूर्त मानला जातो। तर आजच्या दिवशी असंही असतं की देवारात पूजा वगैरे केली जाते, नैवेद्य वगैरे दाखवला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। आणि खास एक गोष्ट अशी असते की आजच्या दिवसापासून म्हणजेच अक्षय तृतीयापासून आंब्यांचा सीझन चालू होतो। की आमच्याकडे असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या आधी आंबे वगैरे खाऊ नयेत, अक्षय तृतीयाला आंब्यांचं पूजन झाल्यानंतरच आपण आंबे खावेत। तर आज मामींनी सकाळी आंब्यांची किंवा देवाची पूजा वगैरे केली आहे, तर मी दाखवतो की आंब्यांची पूजा वगैरे देवारात आंब्याचे मांडले वगैरे आहेत। तर हे बघा, आंब्यांची पूजा वगैरे इथे केलेली आहे। तर आता इथून पुढे आपण आंबे खाऊ शकतो। म्हणजे काही लोक असतात की याच्या आधी पण आंबे खातात किंवा घेतात, परचेस करतात आणि खातात। तर आमच्याकडे तसं नाही करत की अक्षय तृतीयेनंतरच आंबे खायची परंपरा आहे। नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर देवाला खाऊ शकतो। तर ऍक्च्युली इथं पुण्यामध्ये आंबे आम्हाला भेटले नाहीत। दरवर्षी आम्ही आमच्या झाडांचे किंवा गावाकडूनच आंबे आणतो, पण आज इथे मामाच्याकडे असल्या कारणाने मला घरून आंबे वगैरे आणता आले नाहीत। आणि सकाळी मी मिथिलेशला सोडा गेलेलो तेव्हा मग आंबे घेऊन आलो। इथे असा एक प्रकार आहे पुण्यामध्ये की आंबे हे किलोवरती विकले जातात। आमच्याकडे नॉर्मली गावाकडे कसं असतं की डझनवरती आंबे विकले जातात, 800 रुपये 900 रुपये डझन असे आंबे विकले जातात। पण इकडे किलोमध्ये आंबे विकले जातात आणि किलोमध्ये मला फक्त ना 4 आंबे आले, 4 मोजून 4 आंबे आलेत आज किलोमध्ये। जवळपास 250 रुपये किलो मला आंबे पडलेत आज। आज मुहूर्त चांगला आणि दिवस चांगला असल्या कारणाने आंब्यांची प्राइस खूप जास्त होती, पण आज पूजा करायची असल्यामुळे मला आंबे घेऊन आलो। तर सकाळी मी आंबे वगैरे घेऊन आलो, पूजा वगैरे झाली। आणि खास सगळ्यात गोष्ट, माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक घरामध्ये झालेला आहे। नैवेद्य वगैरे दाखवावा लागतो त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक झाला। इथे बघा भजी वगैरे आहे, तिथं इकडे पुरणपोळी वगैरे असेल किंवा आमटी वगैरे असेल, आमटी वगैरे। मला मटण आणि चिकन नंतर ना पुरणपोळीचा स्वयंपाक, पुरणपोळी खायला खूप आवडते। आणि खास करून पुरणपोळी कशी खायची असते माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यावरती मस्त साजूक तूप लावायचं, पुरणपोळीवरती रोल करायचा आणि ती खायची। आणि मस्तपैकी नंतर काय करायचं की आमटी असते ना आपली, तर मस्तपैकी सिप घ्यायचं। आहा हा, काही चव लागते। मटणानंतर ना मला मटण इज प्रायोरिटी आपली, त्याच्या पुढे काही नाही, ठीक आहे। मटणानंतर पुरणपोळी पाहिजे आपल्याला। इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट अशी असते की कोणताही सण असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, खास करून आमच्या भागामध्ये, सातारा भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। पण पुण्यामध्ये अशी पद्धत आहे, पुण्यामध्ये आता मी एवढी वर्ष झाला राहिलो, मला एक पद्धत समजली की पुण्यामध्ये पुरणपोळीच्या ऐवजी आज असं केलं जातं की पुरी भाजी, बटाट्याची भाजी, आमरस याचा नैवेद्य असतो। इकडे पुरणपोळीचा नैवेद्य नाही दाखवत, आमरस वगैरे असतो। तर आमच्याकडे तसं नसतं, आमच्याकडे कोणताही सण असो पुरणपोळीचा नैवेद्य हवाच देवाला। इकडे पुण्यामध्ये तसं नाही, इकडे बटाट्याची भाजी खास करून असते, प्रत्येक सणाला बटाट्याची भाजी असते म्हणजे असतेच। आमच्याकडे तसा प्रकार नसतो। तर अशी गोष्ट आहे। तर आता 12:30 वाजलेत, आता एवढा भारी वास येते सकाळपासून, मी थांबलोय ते पूजा वगैरे करायचं चालेल, त्यामुळे मला काही खाता आलं नाहीये। तर आता मी मस्तपैकी जेवण करणार आहे, एक नंबर जेवण, इतका मस्त सुगंध येतो ना तुम्हाला। आता मी दाखवलं भजी वगैरे, सगळ्यात फेवरेट भजी, त्याच्यानंतर सगळं बाकीचं। भजी वगैरे जेवण वगैरे करेन नंतर, ठीक आहे। आणि अजून एक गोष्ट आहे की उद्या 1 तारीख आहे, आमच्या मिथिलेचा जावळाचा कार्यक्रम आहे उद्या। तर आज मला त्याची सगळी सजावट वगैरे करायची आहे, डेकोरेशन वगैरे सगळं मलाच करावं लागणार कारण मीच एकटा घरी आहे। डेकोरेशन वगैरे करेन, सगळे पाहुणे वगैरे मंडळी येणार आहेत आज किंवा उद्या येते सकाळी। तर तो एक आहे, ते एक काम आहे मला। बघा आज आपल्या फ्रेम मध्ये कोण आलंय? हा मिथिलेश, माझ्या मामाचा मुलगा। मी म्हणत असतो ना किती छान आहे, किती क्यूट आहे। तर आम्ही आत्ता तेच सामान वगैरे घ्यायला आलोय परवाचं। तर तिकडच्या स्टेशनरीमध्ये साहित्य भेटते का बघायचंय, कार्डशीट पेपर वगैरे किंवा काहीतरी डेकोरेशन सामान भेटते बघायचं। हे बघा गाडी चालवते, याला इथंच बसावं लागतं, साईडच्या सीटवर बसतच नाही, कधीच नाही बसलं। अरे बस की गाडी चालव, हाय कर, हाय हाय हाय। तर असं असतं, गाडी चालवायला पाहिजे आम्हाला, तिकडे शेजारच्या सीटवर कधीच बसायचं नाही।
बटन दाबायला पाहिजे सगळी. इतका शार्प मुलगा आहे ना. जे एसी लाव पिल्लू, एसी लाव ना, एसी लाव. एसीचं बटन कुठे बघा. एसी बरोबर, एसी. हा दाब एसीचं बटन. चल बघा लावला का नाही एसी. हा या असा प्रकारे गाडीत चालवायला देत नाही. आम्हालाच करायला पाहिजे सगळं. कोण आलंय रे. होय रे. आत्या आली, मामा आले. आत्या आली, मामा आलेत काय.